नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. जत तालुक्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आज जवळजवळ 300 ते 350 लोकांनी जत येथील तहसीलदार कार्यालयासमोर उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. जत तालुक्यामध्ये माननीय आमदार विक्रम सावंत यांनी 30 लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतीला त्यांनी 30 लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. मात्र जत तालुक्यातील टिक्कोंडी ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. बाकीच्या सुद्धा काही ग्रामपंचायती बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र किमान 27 ते 28 ग्रामपंचायतीची रणधुमाळी जत तालुक्यामध्ये सुरू होणार आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, रासप, वंचित बहुजन आघाडीचे काही उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत. मात्र प्रमुख लढती या गावोगावी भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहेत. त्यामध्ये वळसंग येथे भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यामध्ये लढती होणार आहेत. शेगाव येथे प्रमुख ही ग्रामपंचायत आहे. येथे भाजप, राष्ट्रवादी अशी युती झालेली आहे आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचं पॅनेल आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी जोरदार लढती होणार आहेत. उमराणी येथे तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस, भाजप व शेतकरी संघटना अशी या ठिकाणी लढत होणार आहे. तसेच भिवरगी येथे सुद्धा जोरदार लढत होणार आहे. उटगी येथे सुद्धा काँग्रेस भाजपमध्ये जोरदार लढत होणार आहे. अशाच पद्धतीनं अंकलेमध्ये होणार आहे. अशाच पद्धतीनं जत तालुक्यातील 26 ते 27 ग्रामपंचायतीमध्ये जोरदार लढती या तालुक्यामध्ये होणार आहे. येत्या 2 दिवसात चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रमुख रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. TV1 मराठीच्या वतीने आमची सर्व टीम प्रत्येक गावोगावी जाऊन ग्रामपंचायतीचा आढावा, त्यांनी केलेल्या विकास कामाचा आढावा, विरोधकांचं काय म्हणणं आहे, सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे, असे संपूर्ण घडामोडी तालुक्यातील आमच्या प्रेक्षकासाठी आम्ही खास करून देणार आहोत. धन्यवाद.